नमस्ते, मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। हे बघा, मी कोथिंबीर घेतले एकदम ताजं फ्रेश। बघा, नीट करून घेतले स्वच्छ। आता ह्याला एकदा धुवून घेऊया आपण। कोथिंबीर धुवून घेतल्या आणि असं खाली बघूल ठेवून त्याच्यावर ठेवल्या, म्हणजे बाकीच खाली पाणी पडून जाईल। आता आपण एक वाटण बनवूया। त्यासाठी घेतलंय बघा लसूण, सोलून लसूण घेतलाय। आता ह्याला मोडून टाकते, म्हणजे पटदिशी बारीक होते। एक चम्मच बघा जिरं घातलंय ह्याच्यात, वाटून घेते। वाटून घेतलाय मस्त। आता याला साईडला काढून ठेवते। हे बघा मस्त बारीक झालंय, साईडला ठेवूया। कापून घेऊया आपण, थोडी थोडी करून कापून घेते मी। एकदम बारीक कापून घेऊया। बघा, सगळी कोथिंबीर कापून घेतल्या मस्त बारीक। आता ह्याच्यात मसाले घालूया। आता मिरची आणि लसूण चेचलेलं घालूया आपण। थोडंसं अजवाइन हातावर असं घासून घेऊन घालूया। अर्धा चम्मच हळद, धनिया पावडर 1 चम्मच, चवीप्रमाणे मीठ, तीळ टाकूया। 1 कप बेसन घेतले बघा, चाळून घेऊया ह्याला। आता कप बघा तांदळाचं पीठ घेतलंय, त्याला बी चाळते। आता काय करूया, सगळं मिक्स करून घेऊया। पहिलं चमच्याने मिक्स करूया, मग हाताने करूया। बघा, हाताने मिक्स करते। पहिलं सगळं हाताने असं मिक्स करा, वाटलंच तर पाणी घालूया आपण। थोडं थोडं पाणी ओतून मिक्स करते। मस्त मिक्स झाले। बघा, थोडंसं ह्याच्यात तेल ओतूया, आता खायचा सोडा आणि पूर्ण मिक्स करूया। चाळणीला तेल लावून घेऊया। तेलमुळे चिटकत नाही ह्याला चाळणीला। आता वर हे पसरून घेऊया आपण। एकसारखं घालून घेतले पीठ ह्याच्यात मस्त। आता आपण उन्हून पाणी ठेवलं एका पातेल्यामध्ये, त्याच्यावर हे चाळून ठेवूया। बघा, वरनं जरा तीळ घालून घेऊया आपण। एक 5-10 मिनिटं वाफ देऊन घेऊया ह्याला। बघूया आपली वडी शिजली का। हे बघा मस्त झाले फुलून। शिजले का बघा, मस्त शिजले। आता आपण बंद करून हे थंड करून घेऊया ह्याला आणि मग कापूया वडे ह्याच्या। थंड झाले, कापून घेऊया। मस्त निघले ते वडे आपले, सगळे असेच काढून घेते मी। बघा, मी एक टाकून बघितले, थोडंसं तेल चांगलं तापलंय आपलं। भाजून घेऊया आपण, मध्ये सोडूया। पलटून घेऊया वड्याशींना। मस्त भाजायला आलंय तर बघा आपल्या वड्या। आणि एकदा फिरवून घेऊया ह्याला। मस्त कुरकुरीत तर भाजा आणि गॅस एकदम कमी करा, म्हणजे छान भाजतील आत पातळ। आणि एकदा पलटून घ्यायला बघा मी, तर वड्या भाजल्या त्या।
भाजले ते छान काढून घेते. सगळंच असंच मी भाजून घेते तेलात. सगळ्या वड्या असंच भाजून घेते बरं. तर इथं बघा फ्रेंड्स, आपले टेस्टी कोथिंबीर वडी बनवून रेडी आहात. हे तुम्ही बघू शकता की खूप क्रिस्पी बनले आहेत आणि खूप टेस्टी आहेत, क्रिस्पी आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि पावसाचा मौसम तर आहेच आणि आज इथं खूप पाऊस पडत होता इथे पुणेमध्ये. तर मी हे कोथिंबीरचे वडे बनवले. मला खूप आवडतात हे वडे आणि तुम्ही बघू शकता की किती क्रिस्पी आहे हे तुम्ही बघू शकता इथे. तर चला मग मी तुम्हाला एक टेस्ट करून दाखवते. तर हे मी टेस्ट करणार आहे. खरंच खूप टेस्टी झालेत वडे आणि खूप क्रिस्पी आहेत. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स अँड बाय बाय.